मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांकरिता एक मोठी आणि अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट पुढे आलेली आहे। 26 जानेवारी पर्यंत जरी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये योजनेचा 7वा हप्ता जमा होणार असला तरी देखील ह्या पैसे वाटपास आता उद्यापासून सुरुवात होणार आहे। दिनांक 21 जानेवारी पासून 26 जानेवारी पर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता, लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 2100 रुपये जमा होणार आहेत। तसेच मित्रांनो, ह्या योजनेच्या लाभार्थी यादीतून कोणत्या महिलांना बाहेर काढण्यात येणार आहे त्याबाबतची देखील मोठी अपडेट अजित पवार यांनी दिली आहे। मित्रांनो, पहिल्या 2 टप्प्याकरिता कोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे ते आपण मागील व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतले। आता तिसऱ्या टप्प्याकरिता कोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे ते आपण लगेचच जाणून घेऊया। पहिल्या 2 टप्प्यांतील जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता वाटून झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांना हा निधी मिळणार आहे। मित्रांनो, आता लगेचच आपण तिसऱ्या टप्प्यातील जिल्हे जाणून घेऊया। मित्रांनो, तिसऱ्या टप्प्यामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, लातूर आणि सोलापूर ह्या 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। मित्रांनो, ह्यानंतरची महत्त्वाची अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेतून अनेक सधन कुटुंबातील महिलांनी देखील आर्थिक लाभ घेतल्याचं उघड झाल्या कारणाने योजनेचे निकष आणखी कठोर करण्याबाबत सरकार दरबारी विचार सुरू आहे। होय मित्रांनो, आणि लवकरच ह्याबाबतच्या कडक उपाययोजना जाहीर करण्यात येणार आहे। सरकारतर्फे आधी दिलेली रक्कम कोणाकडूनही वसूल करणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं असलं तरी नियमबाह्य लाभ घेणाऱ्यांचा पत्ता मात्र कट होणार आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयीच्या अशाच प्रकारच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स करिता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा।